नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2025 चे भविष्य भाकीत साप्ताहिक राशी भविष्य, अनपेक्षित न्यायालयीन निकाल, संसर्गजन्य रोगाच्या साथीची शक्यता। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करीत असून रवी शनी युती लग्नेश बुधाबरोबर षष्ठ स्थानी होत आहे। याशिवाय अष्टमेश मंगळ दशमात आहे। या योगामुळे फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाले आहे। रवी शनी बुध युतीमुळे दिल्लीच्या पक्षाला सत्ता सोडावी लागली आहे। या उलट चतुर्थेश गुरु भाग्यस्थानी असून दशमातील मंगळामुळे विरोधी पक्ष भाजपाला मोठे यश मिळाले आहे। दशमातील मंगळामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तरुण आणि आक्रमक नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता वाटते। मात्र याच योगामुळे मोठ्या राजकीय नेत्याला कारावास किंवा कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार आहे। मोठ्या नेत्याचा मृत्यू किंवा मोठ्या पदावरून बडतर्फी होण्याची शक्यता वाटते। मोठ्या पदावरील व्यक्तीच्या विरोधात बंड किंवा निदर्शने होतील। महत्त्वाच्या व्यक्तींचे अपघात किंवा घातपाताच्या घटना या काळात संभवतात। श्वसनाचे विकार किंवा संसर्गजन्य विकारांमध्ये मोठी वाढ झालेली दिसेल। विशेषतः लहान मुलांना साथीच्या विकाराचा मोठा त्रास संभवतो। निवडणुकीत गैरप्रकार घडल्याचे आरोप होतील। मोठे न्यायालयीन खटले गाजतील। न्यायालयीन निकाल अनपेक्षित आणि आश्चर्यकारक लागतील। या योगामुळे स्त्री किंवा कलाकारांवर कायदेशीर कारवाईची शक्यता राहील। भ्रष्टाचाराचे आरोप होतील। या योगामुळे महत्त्वाच्या व्यक्तीला आत्महत्येच्या घटना घडतील। शुक्र राहू नेपच्यून योगामुळे मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीची प्रेम प्रकरणे, अनैतिक संबंध किंवा घटस्फोटासारख्या घटना गाजतील। न्यायालयीन खटल्यांमध्ये स्त्रीवर्गाला मोठा दिलासा मिळेल। चेंगराचेंगरीच्या घटना किंवा आगीच्या दुर्घटनांचा धोका संभवतो। या योगामुळे मोठी रेल्वे दुर्घटनेचाही धोका आहे। पुणे मुंबईत गुन्हेगारीत या काळात मोठी वाढ देखील संभवते। या योगामुळे प्रमुख पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे। मोठे पक्ष यामुळे फुटतील। पक्षांतराच्या घटना अनुभवास येतील। मुंबई पुणेसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरात कार्यकर्त्यांचे पक्षांतर मोठ्या प्रमाणात होईल। दिल्ली, पंजाब, हरियाणामधील आम आदमी पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे। या योगामुळे केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। नवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील। अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध निदर्शने होतील। विरोधी पक्ष आक्रमक होईल। अमेरिकेला वादळे आणि आग दुर्घटनांचा धोका संभवतो। आता जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य 16 ते 22 फेब्रुवारी 2025। मेष हा काळ सरकारी कामे मार्गी लावण्यासाठी अनुकूल आहे। राजकीय क्षेत्रात मनासारख्या गोष्टी घडतील। वरिष्ठांकडून तुम्हाला मदत मिळेल। शत्रूवर विजय मिळवाल। अत्यंत खटल्यात यश। आरोग्याची काळजी घ्यावी। नोकरीत बदलीचे योग, मोठा लाभ। वृषभ नोकरीत बढतीस अनुकूल काळ। वरिष्ठांची मर्जी राखा। परीक्षेत अडथळे येतील। शेअर बाजारापासून दूर राहा। सर्दी, घसा यांचे विकार शक्य। हितशत्रूपासून सावध राहा। जोडीदाराशी मतभेद शक्य। मिथुन सभा संमेलनात प्रसिद्धी। सामाजिक कार्यात यश। तीर्थयात्रा, प्रवास। विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल। घर, जागा खरेदी विक्रीचे काम होईल। वरिष्ठांची काळजी घ्या। स्त्रीवर्गाकडून महत्त्वाची कामे। नोकरीत मनासारखे बदल। आरोग्य सांभाळा। कर्क आर्थिक नुकसान शक्य। सरकारी कायदेशीर कामात त्रास। आरोग्याच्या तक्रारी। मोठी गुंतवणूक काळजीपूर्वक करा। भावंडे, नातलगांशी दुरावा। धार्मिक मंगल कार्य घडेल। तीर्थयात्रा, प्रवास योग। परीक्षेसाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतील। सिंह या काळात कायदेशीर कटकटी। वैवाहिक जीवनात मतभेद शक्य।
भागीदारी व्यवसायात तडजोड करावी लागेल. कौटुंबिक समस्यांवर मार्ग काढावा लागेल. उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता. मात्र वारसा हक्क, पेन्शनची कामे होतील. घर, जागा विक्रीतून आर्थिक लाभ. जुनी येणी वसूल होईल. कन्या, तरुणांसाठी नवीन नोकरीचे योग. मात्र जबाबदारी, कष्ट वाढण्याची शक्यता. दगदग वाढेल. हितशत्रूंचा उपद्रव, एकटेपणा जाणवेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य. तरुणांचे विवाह योग, आर्थिक कामे होतील. कर्ज मंजुरी, विद्यार्थ्यांना यश. तूळ, हा काळ मुलांची चिंता वाढवणारा. परीक्षा काळ कठीण आहे. शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता. मोठ्या प्रवासाचे बेत रद्द कराल. कर्जाला विलंब होईल. चुकीचे मित्र, व्यसनांपासून दूर राहा. नोकरीत अनपेक्षित बदल. खेळ स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल. निवडणुकीत देखील विजय मिळेल. वादविवादात तुमची सरशी होईल. वृश्चिक, घर, वाहन, जागा खरेदीसाठी अनुकूल राहील. नोकरीत बढतीचे योग आहेत. वरिष्ठांकडून कौतुक शक्य. घराजवळ बदलीचे योग. मित्रांशी दुरावा शक्य. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सोपी, मात्र छोट्या चुकांमुळे नुकसान. शेअर बाजारात निर्णय चुकतील. मुलांसाठी खर्च, प्रवास जपून करा. आरोग्याची काळजी घ्यावी. धनु, सतत प्रवास करावे लागतील. कायदेशीर कामे, कागदपत्रे करार होतील. नातलगांच्या गाठीभेटी, मान सन्मान होतील. पुरस्काराचे देखील योग येतील. सभा, संमेलन, कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रसिद्धीचे योग. नोकरीत बदलाचे प्रयत्न होतील. राजकीय व्यक्तींना पद सोडावे लागेल. घरातील वातावरण आनंदी राहील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. नवीन वस्तू, वाहन, घर खरेदी होईल. जोडीदाराशी मतभेद शक्य. मकर, मोठ्या आर्थिक उलाढाली शक्य. मोठी गुंतवणूक कराल. विमा, निवृत्त वेतन मिळेल. वारसा हक्काची कामे होतील. कायदेशीर कामातून फायदा होईल. परीक्षेत मोठे यश मिळेल. नोकरीत व्यवसायानिमित्त प्रवास होतील. कलाकारांना प्रसिद्धी, पुरस्कार जाहीर होतील. हितशत्रूंवर विजय मिळवाल. नोकरीत बदल संभवतो किंवा बदली शक्य. कुंभ, कार्यक्षेत्रात अधिकार, पदोन्नती शक्य आहे. तरुणांना विवाह योग. भागीदारी व्यवसायाची देखील संधी मिळेल. कोर्ट कचेरीत अनुकूल निकाल लागतील. आनंददायक घटना घडतील. छोटे प्रवास, तीर्थयात्रा, मनोरंजन कार्यक्रमातून आनंद मिळेल. नोकरी व्यवसायासाठी त्रासदायक काळ. मोठे बदल, विद्यार्थ्यांना अडथळ्यांची शर्यत. मीन, दूरच्या प्रवासाचे योग. परदेशगमन, व्हिसा, परपात्राची कामे होतील. कर्जाची कामे होतील. कायदेशीर कामांसाठी मोठा खर्च देखील होईल. मात्र जोडीदाराशी गैरसमज होतील. भागीदारीच्या व्यवसायात अडचणी. कलाकारांसाठी हा काळ उत्तम राहील. पाहुण्यांचा तुम्हाला पाहुणचार या काळात करावा लागेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.